नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक चांगली उक्ती किंवा म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. हिंदीमध्ये तशीच एक म्हण आहे, त्याला म्हणतात चोर के दाढी में तिनका. म्हणजे काय की चोर बघितला होता, चोरी करताना बघितला होता, कसा होता, काय होता, त्याचा चेहरा आठवत नाही, पण त्याच्या दाढीमध्ये एक काडी अडकलेली होती. असं म्हटल्यानंतर जे दाढीवाले हात लावतात, पटकन आपली दाढी बघतात, त्याच्यावरून शंका येते की चोर असेल तर त्याच्या मनात शंका येते. आपण म्हणतो ना, मन चिंती ते वैरीन चिंती. त्यामुळे लोकांच्या मनात नसतं, पण चोराच्या मनात चांदणं हे तसा प्रकार असतो. मनामध्ये जी अपराध भावना असते ती अनेकदा चोर पकडायला मदत करते. आणि त्या अर्थाने म्हटलंय की बाहेर भले अमावस्येचा अंधार असो, गडद अंधार असो, डोळ्यात बोट घातलं तर कळणार नाही इतका अंधार असला तरी चोरी करून पळणारा त्या अंधारातला माणूस असतो, त्याला असं वाटतं की चांगला प्रकाश पडलाय आणि आपला चेहरा लोक बघतील की काय. त्याला चोराच्या मनात चांदणं म्हणतात. आणि मग तो जितका चेहरा लपवायचा प्रयत्न करतो तितका तो पकडला जाण्याची शक्यता अधिक असते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की मुंबईच्या हायकोर्टाने एक याचिका नुकतीच फेटाळून लावली. आणि ती याचिका जी आहे ही दिशा सालियन नावाचा जो एक संशयास्पद मृत्यू 2020 मध्ये घडला होता त्या संबंधातली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 2020 मध्ये 2022 पर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचेच सुपुत्र आदित्य ठाकरे सुद्धा होते. आणि दिशा सालियन या चित्रपट सृष्टीशी संबंधित एका व्यावसायिक तरुण मुलीवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं असा आरोप आणि वावड्या उठलेल्या होत्या. त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं नाव गुंतवलं गेलं होतं. त्यावरून खूप गदारोळ झाला होता. अर्थात त्याविषयी खुद्द आदित्य ठाकरे वगैरेंनी बोलण्याचं टाळलं होतं. पण दिशा सालियन चित्रपटातील ज्या अभिनेत्याशी संबंधित होत्या, सुशांत सिंग राजपूत, त्याचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. आणि त्यामुळे सुशांत सिंगचा जो मृत्यू होता त्यानंतर दिशा सालियन प्रकरण उघडकीला आलं. कारण असं होतं की सुशांत सिंगचा मृत्यू झाल्यानंतर अवघे 6 दिवस आधी दिशा सालियनचाही असाच संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे त्या दोघांच्या शंकास्पद मृत्यूमध्ये परस्पर संबंध काही आहे का, कनेक्शन आहे का, हे शोधण्याचा आटापिटा सुरू झाला. प्रत्येक जण आपली तर्कबुद्धी लढवत होता. आणि त्यामुळे दिशा सालियन हिने आत्महत्या केली अशी जी पोलीस खात्यात नोंद झालेली होती, ती जिथे राहत होती मालाडला आपल्या सोसायटीमध्ये, त्या आपल्याच फ्लॅटमधल्या खिडकीतून खाली पडली 7व्या कुठच्या 8व्या मजल्यावरून. आणि तिचा मृतदेह सापडला. कशी पडली याचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. पण तिच्या अंगामध्ये, शरीरामध्ये अल्कोहोल किंवा मद्याचा अंश मिळाला आणि ती नशेत पडली असा निष्कर्ष काढून ते सगळं प्रकरण पोलिसांनी गुंडाळलेलं होतं. आणि आता त्यावेळेला सुद्धा इतका गदारोळ झाला होता. पण सुरुवात कुठून झाली? सुशांत पासून झाली. म्हणजे नंतरचा जो संशयास्पद मृत्यू आहे, मला वाटते 14 वगैरे तारीखचा काहीतरी आहे, 14 जून 2020, त्याच्या 6 दिवस आधी म्हणजे 8 जून 2020 ला हा दिशा सालियन हिचा मृतदेह सापडला होता आणि त्यावरून हलकल्लोळ माजला होता. आणि त्यामध्ये अर्थातच ही अनेक नावं चित्रपट सृष्टीची की जी आदित्य ठाकरे यांचे मित्रगण म्हणून ओळखले जातात यांची घेतली गेली होती. दीर्घकाळ हे केल्यानंतर त्याविषयी काही FIR पुढला आज जे कोणी साक्षी काय त्या संतोष देशमुख बीड परभणी या विषयावर टाहो फोडून रडतात. तपास कुठे आला, तपास कुठपर्यंत आला, ते सगळे त्यावेळेला गप्प होते. कारण सुशांत राजपूत असो किंवा दिशा सालियन असो,
यांच्या संशयास्पद मृत्यूसंबंधी साधा FIR देखील दाखल केला गेला नव्हता 20-20, 30-30 दिवस. अखेरीस सुशांत सिंग राजपूत याच्या वडिलांना पाटण्याला जाऊन बिहारच्या राजधानीमध्ये झिरो FIR दाखल करावा लागला होता. तक्रार दाखल करण्याविषयी एक काय म्हणतात त्याला प्रोसिजर आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही FIR दाखल करू शकता, ज्याला झिरो FIR म्हणतात. आणि मग तिथं तो गुन्हा दाखल केल्यानंतर तो FIR ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या पोलीस ठाण्याकडे तपासासाठी पाठवला जाऊ शकतो. त्याला झिरो FIR म्हणतात. सुशांत सिंगच्या वडिलांनी पाटण्यामध्ये FIR दाखल केला, पण ते मुंबईत त्याचा मृतदेह स्वीकारायला आले असताना त्यांच्याकडून हा FIR मुंबईत दाखल करून घेतला नाही, म्हणून विकास सिंग नावाच्या वकिलांनी पाटण्यामध्ये हा झिरो FIR दाखल केला होता आणि ते प्रकरण जवळजवळ काही महिने गाजत होतं. पण अजूनही शेवटी ते प्रकरण CBI कडे वगैरे गेलं. पण चलाखी बघा, तेव्हा सुद्धा जेव्हा गदारोळ आपल्या नावाने फार व्हायला लागला तेव्हा आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांच्या समर्थक माध्यमांनी सांगितलं होतं. तर त्यांच्या विरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता. पण अशा वेळेला शक्यतो गप्प बसणं शहाणपणा असतो. पण संजय राऊत असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, यांना कारण नसताना बोलायची एवढी हौस आहे. आणि सत्तेत बसले असताना आणि लॉकडाऊन चालू असताना हे गप्प बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला दिशा सालियांचा जो संशयास्पद मृत्यू आहे, ज्याच्यात आदित्य ठाकरे यांचं नाव गोवलं जात होतं, त्याविषयी विचारलं नाही कोणी, पोलिसांकडून इन्क्वायरी पण आलेली नाही. अशा वेळेला आदित्य ठाकरे गप्प बसले असते तरी खूप झालं असतं. पण आपलं शहाणपण, नसलेलं शहाणपण, शिकवण्याची जी उबळ असते ती आवरता येत नाही अशा उतावळ्या लोकांना. आणि त्यामुळे 8 जूनला जर दिशा सालियनचा मृत्यू झालेला आहे, शंकास्पद झाला असेल, मृत्यू झालेला आहे, तर आपण तिथे असणंच शक्य नाही असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. आणि ते सांगताना त्यांनी मोठा पुरावा काय दिला होता की ज्या वेळेला दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला त्यावेळेला आपण मालाडच्या त्या परिसरात असूच शकत नाही, कारण त्याच वेळेला करोनाच्या किंवा कसल्या तरी कारणामुळे आदित्य ठाकरेंचे दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडील वगैरे यांचं निधन झालं होतं. आणि त्यामुळे आपण ज्या हॉस्पिटलमध्ये आपले आजोबा होते त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि म्हणूनच मालाडमध्ये दिशा सालियनच्या घराच्या आसपास परिसरात आपण कुठेही नव्हतो असा खुलासा कारण नसताना आदित्य ठाकरेंनी केला होता. कारण नसताना असं की का म्हणतो मी, तुम्हाला पोलिसांनी कुठल्याही इन्क्वायरीला बोलवलं नव्हतं. बातम्या कशाही उलटसुलट येऊ शकतात आणि प्रत्येक बातमीवर तुम्ही खुलासा करण्याची गरज नसते. प्रामुख्याने महत्वाच्या पदावर आणि सार्वजनिक जीवनात असलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावर सरसकट कुछ तो लोग कहेंगे पद्धतीने उलटसुलट आरोप होत असतात. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाचा खुलासा करण्याची गरज नसते. आणि इथे सुद्धा दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव गोवलं जात असेल तर त्यांनी खुलासा करण्याची काहीही गरज नव्हती. जोपर्यंत मंत्री असले तरी पोलिसांकडून त्यांना विचारलं गेलं नाही तर स्वेच्छेने खुलासा करण्याची गरज नव्हती. पण आदित्य ठाकरे त्यांनी खुलासा केला की मी त्या दिवशी तिथे असूच शकत नाही. का तर माझे आजोबा सिरियस होते आणि आजोबांचा मृत्यू झाला होता, काय निधन झालं होतं. पण इथे गडबड अशी झाली की दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू हा 8 जून 2020 ची गोष्ट आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या आजोबांचा म्हणजे आईच्या वडिलांचा बहुतेक जो काय मृत्यू झालेला आहे तो 14 जून 2020 चा आहे. म्हणजे दिशा सालियन यांच्या नंतर 6 दिवसांनी आपण त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि म्हणून 6 दिवस आधी आपण दिशा सालियन याच्या घरीच्या निवासस्थानाच्या परिसरात नव्हतो हा खुलासा करण्याची गरज नव्हती. आणि ही जी तारखेची चूक
अनावश्यक खुलासा करताना आदित्य ठाकरेंनी केली, तिथेच त्यांनी आपला पाय त्या सापळ्यात अडकवून घेतला. आता ते प्रकरणावर SIT नेमली आहे. ते काय ते सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण CBI कडे सोपवलं. पण आवरावर जेवढी ते काय असतं, कोळ्याचं जाळं आपण बघतो ना, कोळी जाळं विणतो, कीटक असतो तो, त्याचा तो जाळं विणण्याचा धागा अत्यंत चिकट असतो. त्यामुळे त्यामध्ये एखादा कीटक अडकला की ते धागे त्याला चिकटत जातात आणि तो जेवढा सुटायचा प्रयत्न करतो तेवढे अधिकाधिक धागे त्याला चिकटत जातात आणि तो जाळ्यात संपूर्णपणे अडकतो. आदित्य ठाकरे यांनी नेमकी तीच चूक केली. आता एकदा हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही महिने गेले, तो विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि जर मुंबई पोलीस त्यावर काही करत नसतील तर हे प्रकरण CBI कडे सोपवावं असं सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात दावा केला आणि CBI कडे गेलं किंवा केंद्र सरकार CBI कडून चौकशी करेल म्हणून विनाविलंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने CBI ला महाराष्ट्रात सरकारच्या परवानगीशिवाय येण्याला प्रतिबंध घातला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत प्रकरण होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची प्रत्येक प्रकरणात CBI ला परवानगी घेण्याची गरज नव्हती. आता आपलाच मुलगा अडकवला जातोय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला विशेषाधिकार सरकार वापरून CBI ला महाराष्ट्रात प्रतिबंध घातला. हा आणखीन एक पुरावा होतो की तुम्ही किती गडबडलेला होता. चोराच्या मनात चांदणं. CBI चौकशीला आली तर त्यात आपला मंत्री असलेला मुलगा अडकेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलेली ही धावपळ होती का? तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या आरोपाला दुजोरा देताय, वजन देताय. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वागता तेव्हा कळतं की तुमच्या मनात गडबड आहे. चोराच्या मनात चांदणं. एक आदित्य ठाकरेंनी चूक केली, दुसरी त्यांच्या पिताश्रींनी चूक केली CBI ला प्रतिबंध घालून. पण जेव्हा सुप्रीम कोर्ट CBI ला एका राज्यामध्ये कितीही प्रतिबंध असला तरी तपासाला जबाबदारी टाकू शकतं, तेव्हा ती तपास यंत्रणा ही केंद्र सरकारची राहत नाही, ती सुप्रीम कोर्टासाठी तपास करते आणि त्याला राज्य सरकार प्रतिबंध घालू शकत नाही. किंवा सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलाय तपासाचा त्याला राज्य सरकार प्रतिबंध करू शकत नाही. हा सगळा इतिहास मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. त्याचं कारण असं आहे की अखेर CBI पण आलो, पण तोपर्यंत इतका कालावधी गेलेला होता की दिशा सालियन असो किंवा सुशांत सिंग राजपूत असो, या दोन्ही प्रकारात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन गुन्हे तपासासाठी आवश्यक असणारे जे पुरावे असतात ते नष्ट करण्याचा भरपूर वेळ पोलीस खात्याला मिळालेला होता. आज जे आरोप महायुतीचे विरोधक, मग राष्ट्रवादी शरद पवार गट असो, जितेंद्र आव्हाड असोत, संजय राऊत असोत, उद्धव ठाकरे असोत, उभाठा शिवसेना असो, काँग्रेस असो, हे बीड परभणी प्रकरणामध्ये जे जे पुरावे नष्ट केल्याचे आरोप करतात तेच काम त्यांचंच सरकार असताना सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात झालं होतं का, हा उलटा प्रश्न विचारला गेला पाहिजे. अशा प्रकारे पोलीस खातं पुरावे शोधण्यापेक्षा मिळालेले पुरावे नष्ट करण्यासाठी राजकारणी वापरतात का? आणि तुम्ही सत्तेत असताना हा प्रकार केला होता का? दिशा सालियन प्रकरणात किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये तपास भरकटवून टाकणे यासाठी उद्धव ठाकरे सरकारचे किती मंत्री आणि किती अधिकारी कामाला लागले होते, हा प्रश्न आज संजय राऊतांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत सगळ्यांना विचारला पाहिजे. सगळ्यांना विचारला पाहिजे. रोहित पवारांना, जितेंद्र आव्हाडांना पण विचारला पाहिजे. तर हे सगळं प्रकरण मी आज एवढ्यासाठी सांगतोय की या संबंधात हायकोर्टामध्ये एक याचिका आली होती आणि ती याचिका काय होती?
आदित्य ठाकरे यांची ही दुसरी चूक होती. मी त्याच्यावर आधीच ती याचिका मला वाटते ऑक्टोबर किंवा कधीतरी दाखल केली होती, एक 8-10 महिन्यापूर्वी. तेव्हा मी त्यावर व्हिडिओ केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी केलेली ही आणखीन एक चूक आहे. रशीद खान पठाण मला वाटते, हा याचिकाकर्ता आहे आणि ओझा नावाचे त्याचे वकील आहेत. या दोघांनी मिळून दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपी म्हणून आरोप ठेवून चौकशी करावी अशी मागणी करणारा अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. आणि तो हायकोर्टात दाखल केल्यानंतर त्याची बातमी आली आणि तात्काळ आदित्य ठाकरे कॅव्हिएट भरायला हायकोर्टात धावलेले होते. कॅव्हिएट याचा अर्थ असा असतो की कोर्टासमोर जी एखादी मॅटर आलेली असते, एखादा विषय आलेला असतो, त्यामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांची बाजू ऐकल्याशिवाय त्या विषयात कुठला निर्णय घेऊ नये, त्याला कॅव्हिएट म्हणतात. आणि त्यामुळे त्या याचिकेवर ओझा आणि रशीद खान पठाण यांच्या अर्जावर हायकोर्ट जेव्हा विचार करेल तेव्हा आदित्य ठाकरे यांची बाजू ऐकून घ्यावी अशी याचिका, हस्तक्षेप याचिका, ही आदित्य ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली होती. ती त्यांनी केलेली दुसरी चूक होती. अशा अर्थाचा व्हिडिओ मी त्यावेळेलाच केलेला होता, ज्यांना हौस असेल त्यांना मी खाली लिंक देईन, त्यांनी तो मुद्दाम ऐकावा की मी तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेली ही आणखीन एक चूक आहे असं स्पष्टपणे म्हटलं होतं. मात्र ती याचिका, पठाण आणि ओझा यांची ती याचिका वारंवार तारखा पडून सुद्धा सुनावणीला येत नव्हती. त्याचा गाजावाजा चालत होता, पण ती याचिका सुनावणीला येत नव्हती. अखेरीस ती सुनावणीला आली आणि कॅव्हिएट दाखल करून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या वकिलाला हायकोर्टामध्ये युक्तिवाद करावा लागला, सुनावणीत भाग घ्यावा लागला. आणि तो जो दावा होता कॅबिनेटमध्ये की आमची बाजू ऐकल्याशिवाय या याचिकेवर, ओझा आणि पठाणच्या याचिकेवर कुठलाही निर्णय हायकोर्टाने करू नये, ही हस्तक्षेप याचिका कॅबिनेट हायकोर्टाने फेटाळून लावलं. आणि फेटाळून लावताना जे शब्द हायकोर्टाने वापरलेले आहेत ते अतिशय गंभीर आहेत. हायकोर्टाच्या त्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने साफ साफ सांगितलं की ज्या याचिकेमध्ये एखाद्या व्यक्तीचा आरोपी असा उल्लेख झालेला आहे, त्या आरोपीला हस्तक्षेप हस्तक्षेप याचिका करता येत नाही, तो अधिकारच नाही. जो आरोपी आहे त्याला हस्तक्षेपाचा अधिकार नसतो. म्हणजे अजूनही जो FIR सुद्धा दाखल झालेला नाही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात, तो एका याचिकेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, पण कायदेशीर कागदपत्रामध्ये न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आपल्या नावाच्या अलीकडे आरोपी हा शब्द लावून येणं, याची आदित्य ठाकरेंना गरज होती का? एक साधी गोष्ट असते, जेव्हा कुठलीही याचिका सुनावणीसाठी, कुठलाही अर्ज सुनावणीसाठी हायकोर्टासमोर येतो, कुठल्याही कोर्टासमोर येतो, तेव्हा कोर्ट पहिल्यांदा दुसऱ्या बाजूच्या ज्याच्या विरोधात तो अर्ज आहे त्यालाही त्याची बाजू मांडण्यासाठी बोलावून घेतात, समन्स काढतात. त्यासाठी तुम्ही धावत कोर्टात जाण्याची गरज नसते. पण आदित्य ठाकरे वयानुसार इतके उतावळे आहेत की कारण नसताना त्यांनी कॅबिनेट दाखल केलं आणि हस्तक्षेप याचिका दाखल करून टाकली आणि स्वतःला हायकोर्टाच्या शब्दात आरोपी ठरवून घेतलं. आणि म्हणून मी म्हणतोय की याची गरज नव्हती. पण परत चोराच्या मनात चालणं, तुम्ही काही केलेलं नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे कसल्याही तपासाला घाबरण्याचं कारण नाही. आणि आदित्य ठाकरे ही कोण छोटी मोठी व्यक्ती नाहीये, एका मोठ्या राजकीय नेत्याचे नातू आहेत, माजी मुख्यमंत्र्याचे सुपुत्र आहेत, स्वतः माजी मंत्री आहेत. अशा व्यक्तीला अशा कुठच्या तरी याचिकेमध्ये किंवा याचिकेच्या कारणाने गडबडून आणि घाबरून जाण्याचं काडीमात्र कारण नव्हतं. पण उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणतात, तशी अवस्था आहे. आधी करायचं आणि मग तपासायचं
हा जो प्रकार आहे त्यातून आदित्य ठाकरे यांनी आपल्याच पायावर या याचिकेतून धोंडा पाडून घेतला. आता सुनावणी होईल तेव्हा होईल, तेव्हा रितसरच दुसरी बाजू सुद्धा हायकोर्टाला ऐकावी लागेल. हायकोर्ट परस्पर निर्णय घेत नाही. तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो किंवा आणखीन कुठलीही प्रकरण असो, त्याच्यात तुमचे परमवीर सिंग असतील, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकार, तुमचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांची दुसरी बाजू कोर्टाने प्रत्येक वेळेला ऐकून घेतलेली आहे. समन्स काढून बोलवलं त्यांना, या हजर व्हा. अगदी ईडीच्या समोर सुद्धा जेव्हा आरोप होतात तेव्हा ईडीचे लोक सुद्धा समन्स काढून तुम्हाला हजर व्हा म्हणून सांगतात. आणि समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत आणि समर्पक आणि भक्कम पुरावे असतील तर अटक करतात. पण त्याआधी तपास काम असो किंवा कोर्ट असो, दुसरी बाजू आधी ऐकून घेतात. मग ते आधी ऐकून घेणार होते तर आमचं ऐकल्याशिवाय कुठचा निकाल आणि निर्णय देऊ नका, हा उतावळेपणा आदित्य ठाकरेंनी करण्याची गरज होती का, याचं उत्तर तुम्ही मित्रांनो शोधा. मग तुम्हाला कळेल चोराच्या मनात चांदणं म्हणजे काय. हा विषय कुठपर्यंत जाईल मला माहित नाही, त्याचे पुरावे किती शिल्लक आहेत असं मला माहित सांगता येणार नाही. पण अनेकदा आजकालच्या काळामध्ये फॉरेन्सिक सायन्स इतकं पुढारलेलं आहे की अनेक छोटे मोठे पुरावे सुद्धा मिळू शकतात. ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे जे विसरले गेलेले, झाकले गेलेले पुरावे सुद्धा बाहेर काढता येतात. वरकरणी धुवून टाकलेले रक्ताचे डाग सुद्धा विशिष्ट प्रकारची रसायनं आणि विशिष्ट प्रकारच्या उजेडामुळे, प्रकाश किरणामुळे शोधून काढता येतं. त्यामुळे कदाचित घाबरणं हे चुकीचं पण नसेल, पण तरी वरकरणी बघता आदित्य ठाकरेंनी हा उतावळेपणा करायला नको होता असं माझं प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला ही शंका आज नाही, मी आधीपासून बोलतोय. पण मुद्दा असा आहे की आत्ता जी याचिका फेटाळून लावली, ते याचिका फेटाळताना हायकोर्टाने सांगितलंय की आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही. आणि आरोपी कोण? आदित्य ठाकरे. म्हणजे स्वतःच्या नावाला न्यायालयीन भाषेमध्ये आरोपी हा शब्द जोडून घेण्याचा मूर्खपणा हा एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी केला. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.